अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. रामनवमीनंतर सर्व भक्तांना उत्सुकता असते ती श्री हनुमान जयंतीची. यावर्षी 12 एप्रिलला हनुमान जयंती आलेली आहे. या दिवशी श्री हनुमानाचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता, म्हणून चैत्र पौर्णिमेला हनुमानांचा जन्म उत्सव साजरा केला जातो. भगवान हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त मानले जातात. त्यांना मारुती, पवनपुत्र, संकटमोचन, बजरंगबली, महावीर या नावाने ओळखले जाते. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागतो. यांच्यापासून आपली सुटका होणे अवघडच असते. सर्व प्रयत्न करून काहीच मार्ग सापडत नसेल तेव्हा नाराज होऊन माणूस देवाकडे जातो आणि आपल्या अडचणी देवाला सांगतो. पण काळजी करण्याचे अजिबात काही कारण नाही. आता रामनवमीनंतर हनुमान जयंती येते. तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी समस्या असतील त्या मारुतीरायांची सेवा केल्यावर सुटणार आहेत. तुमची बिघडलेली कामे पूर्ण होणार आहे. आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळेच प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी बजरंगबली म्हणजे संकटमोचन हनुमानांचे आपल्याला काही उपाय हनुमान जयंतीला करायचे आहेत. या दिवशी चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती असल्यामुळे या दिवशी उपाय केले तर त्यांचे प्रभाव आपल्याला लवकर दिसून येणार आहे. हनुमान जयंती आणि पौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे हा अत्यंत शुभ योग तयार झाला आहे. या दिवशी उपाय आणि सेवा केल्याने पवनपुत्र हनुमान आपल्यावर लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. तुमची अडकलेली कामे मार्गी लागणार आहे. तुमची कोणती खूप दिवसांपासून इच्छा अपूर्ण असेल तर ती पूर्ण होणार आहे. तुम्हाला काही आर्थिक प्रॉब्लेम असतील, नोकरी लागत नसेल, तुमच्यावरील कर्ज कमी व्हावे असे तुम्हाला वाटत असेल, घरातील व्यक्तीची प्रगती होत नसेल, असे अनेक प्रश्न तुमचे सुटत नसतील तर या हनुमान जयंतीला सेवा, उपाय, पाठ करायला विसरू नका. ते मी पुढे सांगणारच आहे. अगदी मनापासून आणि विश्वासाने केलेली सेवा हनुमानांना अत्यंत प्रिय आहे. बजरंगबली तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणार आहे. चला तर ते उपाय कोणते आहेत ते बघूयात. सगळ्यात पहिला उपाय आहे, जीवनामध्ये जर काही अडचणी, समस्या असतील तर ज्यांचे काही पण केल्या निराकरण होत नसेल तर त्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला संकल्पयुक्त 108 वेळा श्री मारुती स्तोत्र वाचायचे आहे. मारुती स्तोत्राचे पुस्तक कोणत्याही बुक स्टॉलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. नाही मिळाले तर यूट्यूब किंवा गुगलवर तुम्हाला ते मिळणारच आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी संकल्पयुक्त 108 वेळा मारुती स्तोत्राचा पाठ केल्यास तुमच्या सर्व समस्या, अडचणी दूर होतील. दुसरा उपाय आहे, जर तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल, खूप दिवसांपासून तुमच्या मनात काही इच्छा असेल पण ती काही केल्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन किंवा श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन 7, 11, 21, 51 किंवा 108 या संख्येत हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि हनुमान मंदिरामध्ये बुंदीच्या लाडूचा प्रसाद किंवा गुळ फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा पाठ करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुमच्या मनात कोणती इच्छा आहे आणि ती तुम्हाला हनुमानासमोर बोलून दाखवायची आहे की ही इच्छा माझी पूर्ण व्हावी म्हणून मी हा पाठ करत आहे. तुमची इच्छा असे केल्याने नक्की पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढील उपाय आहे, आर्थिक अडचणींपासून मुक्त होण्यासाठी. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काही पैशासंबंधी प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, पैसा येत नसेल किंवा येत असेल पण टिकत नसेल, सेविंग होत नसेल तुमची, तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन
दिवा लावायचा आहे. हा दिवा शक्यतो चमेलीच्या तेलाचा असावा. चमेलीचं तेल तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. आणि हनुमानांना शेंदूर अर्पण करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची 11 पाने तोडून ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यावर शेंदूरने किंवा चंदनाने जय श्रीराम असे लिहून माळ तयार करायची आहे आणि ती माळ हनुमानांना अर्पण करायची आहे. या उपायाने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत आणि विनाकारण होणारा खर्च कमी होणार आहे. चौथा उपाय म्हणजेच कर्जमुक्तीसाठी. तुमच्यावर जर कर्ज असेल, अनेक उपाय करून ते कर्ज कमी होत नसेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करावी. शुद्ध तुपाचा दिवा लावावा, श्री सूक्ताचा पाठ करावा आणि देवी लक्ष्मीला आणि चंद्रदेवांना खीरचा नैवेद्य दाखवायचा आहे. या उपायामुळे तुमच्यावरील कर्ज लवकर कमी होईल. घरातील व्यक्तींच्या प्रगतीसाठी पुढील उपाय आहे. तुम्हाला घरातील वातावरण आनंद ठेवायचे असेल आणि घरातील व्यक्तींची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बाण, हनुमान चालीसा, हनुमान अष्टक किंवा सुंदरकांड यांचे पठण करायचे आहे. तसेच हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी 12 एप्रिलला शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन शेंदूर, फुले, तेल, प्रसाद म्हणून काहीतरी बुंदीचा लाडू किंवा मोतीचूर लाडू नाहीतर फुटाणे व गुळ यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. गुलाबाची फुले किंवा माळ मारुती रायांना अर्पण करायचे आहे आणि श्री रामदूताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने हनुमान प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. हनुमानांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीरामांचे मनापासून भजन करणे. काही कारणांमुळे तुम्हाला वरती सांगितलेले उपाय जर करायला जमणार नसेल, तुमची काही जर अडचण असेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही श्रीरामांचा नामजप अगदी मनापासून केला तरी तुमची सेवा हनुमानांपर्यंत पोहोचणार आहे आणि भगवान हनुमान तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. प्रसन्न होऊन ते तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यावरील जे उपाय सांगितले आहेत त्याची जर कोणा तुमच्या मित्रमैत्रिणींना गरज असेल तर त्यांना शेअर करायला विसरू नका.